मी 133व्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला कवड्याचे विद्यमान सरपंच सन्माननीय राजेशजी चव्हाण साहेब, तेच या गावचे पोलीस पाटील आमचे काळे विलासजी काळे साहेब, त्यानंतर चेअरमन असतील, संजू भाऊ असतील, ताहेरावजी असतील, आता बऱ्याच लोकांचे नाव मला सुचत नाहीत काही. तर या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, गावातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळी, महिला, तरुण आणि विद्यार्थी, आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, जगभरात साजरी केली जाते. आज अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची 11 एप्रिल ते 14 एप्रिल असा सप्ताह पाळलाय आणि त्यांच्या ध्वजाच्या खाली निळा ध्वज लावून बाबासाहेबांना मानवंदना दिली आणि समता दिवस म्हणून ते अमेरिकेमध्ये साजरा केलो. असं महामानवाची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतात. मी मागच्या वर्षी या ठिकाणी आलो होतो. मला या ठिकाणी खूप चांगला अनुभव असा येतो मागच्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा, की गावातले सगळे थोर पुरुष म्हणजे सगळ्या स्तरावरचे लोक या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात आणि सहकार्य करतात. ही खूप म्हणजे अनमोल गोष्ट आहे. तर असे आणि इथले तरुण खूप सुशिक्षित आहेत, म्हणजे बाहेर पुण्या मुंबईमध्ये औरंगाबादमध्ये तिकडे शिकायला असणारे असतील, कामाला गेलेले असतील, दरवर्षी इथं नीतिनियमानं म्हणजे चांगली जयंती साजरी करतात. आमचे अशोकरावजी प्रधान साहेब, जे आता त्यांची नियुक्ती झाली आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सामाजिक न्याय विभाग आहे त्यांचे जे तालुका अध्यक्ष आहेत, तेही याच्यामध्ये भाग घेतात, पुढाकार घेतात. अशी खूपच म्हणजे भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी निघते. असं मनापासून मला याचा म्हणजे अत्यंत आनंद वाटतो. बंधूंनो, बाबासाहेबांनी इथल्या भारतीयांसाठी केवळ एका समुदायासाठी नव्हे तर सगळ्या समुदायासाठी, मग त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, अन्य मागासवर्ग, NT, DNT, VJNT आणि मायनॉरिटी म्हणजे सर्व 85% मूल निवासी बहुजन समाजासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलंय. त्यांचं अनमोल असं योगदान दिलंय. आणि सगळ्यात मोठं जर काम बाबासाहेबांचं कोणतं असेल तर आपल्याला आताच आमचे म्हणजे ह्या बंधूंनी सांगितलंय की आपल्या सरपंचांनी सांगितलं की 26 तारखेला आपल्याला लोकसभेचं इलेक्शन आहे, तिथे मतदान आहे. बाबासाहेबांनी खूप मोठा अधिकार आपल्या सर्वांना दिला आहे. कारण बाबासाहेबांनी संविधाना 395 कलम लिहिले आणि त्या 395 कलमामध्ये वेगवेगळ्या आर्टिकलमध्ये मूलभूत फंडामेंटल राईट दिले. तसाच मतदानाचा सुद्धा अधिकार दिला. हा मतदानाचा अधिकार केवळ मतदानाचा अधिकार नसून तो मताधिकार आहे. आणि हा मताधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये सांगितलं की 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू, म्हणजे एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य. मग तो राजा असो की बघ चपराशी असो, किंवा देशाचा प्रमुख राष्ट्रपती असो की चपराशी असो, टाटा बिर्ला अंबानीचा मताला एकच किंमत आहे आणि इथल्या सर्वसामान्य म्हणजे मनुष्याला एकच किंमत आहे. ही बाबासाहेबांनी सगळ्यात मोठी आपल्याला, कारण हा मतदान केवळ मतदान नाही आहे तर आपल्याला राजा बनण्याचा आणि राजा निवडण्याचा अधिकार आहे. हा केवळ मतदान याला समजू नका, हा खूप मोठा अधिकार आहे. केवळ निवडून देण्याचा अधिकार नाही तर हा MLA MP बनण्याचा अधिकार आहे. कारण बनण्याचा अधिकार आहे, शब्दावर लक्ष ठेवा. हा निवडून देण्याचा अधिकार नसून राजा बनण्याचा आणि राजा बनण्याचा अधिकार आहे. MLA MP आमदार खासदार बनण्याचा अधिकार आहे. हा खूप मोठा अधिकार आहे. असे खूप अधिकार बाबासाहेबांनी दिले. बाबासाहेबांनी 19 कलमानुसार मी आज आपण जे एकत्र जमलो, संघटित जमलो आणि मी जे तुमच्या समोर एक भाषण करतो, आर्टिकल 19 नुसार बाबासाहेबांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही खूप मोठं स्वातंत्र्य आहे. आपण संघटन बांधू शकतो, आपण भाषण करू शकतो, आपण अन्याय अत्याचाराविरुद्ध मोर्चा करू शकतो. असं खूप मोठं आर्टिकल 19 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला बहाल करण्यात आले आहे. आणि संविधानाच्या पहिल्याच कलमामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया, भारताच्या म्हणजे प्रियम्बल मध्ये, उद्देश पत्रिकेमध्ये बाबासाहेबांना सांगितलं, उद्देशिकेमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. आणि आर्टिकल 1 मध्ये सांगितलं इंडिया दॅट इज भारत, म्हणजे हा राज्य आहे, हा इंडिया म्हणजे त्याचा अर्थ हा भारत आहे. बाबासाहेबांना माहीत होतं माझ्या मृत्यूनंतर या देशातले लोक, मुठभर लोक, काही लोक
म्हणजे इंडियाचा अनुवाद भाषांतर ट्रान्सलेशन हे हिंदुस्थान करतील. बाबासाहेबांनी इंडिया दॅट इज भारत हा म्हणजे त्याचं भाषांतर सुद्धा करून ठेवलं. असे अनेक कायदे आर्टिकल 13 मध्ये सुद्धा जन्म वंश जन्मस्थान म्हणजे कारोबार कोणत्याही कारणावरून राज्य भेदभाव करणार नाही असा हा सगळ्यात महत्वाचा अधिकार दिला. दुसरी गोष्ट इथं ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. दुसरी एक आनंदाची गोष्ट मला या ठिकाणी नमूद करायची की सरपंच साहेबांनी सांगितलं की सगळे लोक सहकार्य करतात. आपल्या जिंतूर तालुक्याचं एक उदाहरण आहे की बंजारा बांधवांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली, मोठा कार्यक्रम लावला. आणि बंधूंनो ओबीसीवर सुद्धा बाबासाहेबांचे खूप मोठे उपकार आहेत. बाबासाहेबांनी ओबीसीला 340वा कलम दिलं की त्या 340व्या कलमानुसार राष्ट्रपतीला सांगितलं की एक आयोग नियुक्त करा आणि त्या आयोगानुसार पहिला काकासाहेब कालेलकर आयोग या भारतामध्ये नियुक्त झाला आणि त्यांनी इथल्या ओबीसींची जी जनगणना केली, सर्वे केला आणि सर्वेक्षणानंतर काही जाती निवडल्या. त्यानंतर मंडल कमिशन आलं आणि मंडल कमिशननुसार 3743 जाती या भारतामध्ये ओबीसीच्या आहेत. म्हणजे 52% जनसंख्या या भारतात ओबीसी आहे, निम्म्यापेक्षा जास्त आहे. आता तर जनगणना झाली, 2011ला जनगणना झाली, त्यानंतर झालीच नाही. आता जर जनगणना झाली तर मला वाटतं या देशामध्ये ओबीसीची जनसंख्या ही 65% असायला पाहिजे. एवढा मोठा खूप मोठा जनसमुदाय आणि या जनसमुदायाचा भल्याचा विचार, कल्याणाचा विचार हा बाबासाहेबांनी त्यावेळेस केला होता. आता म्हणून प्रत्येक भारतीयांसाठी इथल्या महिला असतील, महिलांसाठी सुद्धा बाबासाहेबांनी खूप मोठं योगदान आहे. महिलांनो तुमची जनसंख्या या देशामध्ये 50% आहे. तुम्ही सुद्धा सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक वेगवेगळ्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व केलं पाहिजे, पुढाकार केला पाहिजे. तुमची सुद्धा संख्या ही 50% आहे. बाबासाहेब म्हणतात मी एखाद्या समाजाची किंमत किंवा एखाद्या समाजाची जी उपलब्धी आहे ही महिलांच्या प्रगतीवर करतो. महिलांची जी प्रगती समाजामध्ये दिसून येईल तो समाज पुढारलेला आहे असं बाबासाहेब म्हणतात. असे खूप सारे अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिले. तर या ठिकाणी मी जास्त न बोलता कारण खूप वेळ झालेला आहे तर बाबासाहेबांना पुन्हा एकदा 133व्या जयंती विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. तुम्ही माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभार. धन्यवाद. धन्यवाद सरपंच साहेब. यानंतर 2 शब्द जर कोणी बोलणार असेल